तिचा निकाल लागला 10वीचा तर 4 पोरींना 499 मार्क आहे 500 पैकी. काल 12वीला अख्ख्या पोरी 98-99 आहे. कोण देईल तुम्हाला नोकरी? बावळटपणा काय करता? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, महापौर मुलगी, राष्ट्रपती मुलगी. तुम्ही कुठे नेता 48चे? तुम्ही युवक कार्यकर्ते व्हा. सटका सतरंजन मरा. आणि हे सतरंज झटकूनच मेले. मला 100 लोक राजकारणात उतरले तर 15चे शिशी झाले, 75 बरबाद झालेत. 100 लोक जर राजकारणात उतरले तर 1-2 सभापती झाल्यात, 2-3 चेअरमन झाल्यात, 1-2 सेक्रेटरी झाल्यात, बाकीचे बांबू उपटूनच मेलेत ना. काय त्यांना फायदा? त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर व्हान फुकाट खाना ना लागो. हे दरिद्र या ना आमच्या टोळीत. हे बंगरी आमच्या टोळीत या, आम्ही कावळा शिवेपुरून सांभाळतो तुला. चाल या मंदिरात फक्त येऊन मग जेवण लगेच फुकाट आहे तुला. खान किती बी आमच्या टोळीत या. हो बरं, आता पुरी मिळायचे दिवस नाही राहिले. कावळा शिवेपोत आमच्या टोळीत या, फक्त देवळा जाऊन बसा. जेवला हरिपाठी येऊ नाही तर. हो, आणि आता प्रत्येक गावाला एक रोग आलाय. ए नीट बस आहे. प्रत्येक गावात एक रोग आलाय. आता या 2-4 महिन्यापासून लय आलाय तो रोग. मी कोणत्या गावात गेलो लोक मला म्हणतात, महाराज पुरीला थोडं बोलव का. पुरी पळून जाणं एक लय रोग उठलाय आता सध्या. गेली 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 पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही. कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही, मला गॅरंटी आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही. तुम्ही उलट म्हणा, बाबाला काय कळतं? कळू द्या, मला मूर्ख म्हणा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, शेतकरी वर्ग नीट आहे का? फक्त पूर्ण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही प्रेम करू नये हे आम्ही सांगण्यात मजा नाही. तुम्ही त्याच्या बाबतीत सगळं सोडून दिला. तुम्ही बापाला घाबरते नाही तर बाबाचा काय विषय तुमच्या? तुम्ही फार लाच सोडली त्या बाबतीत. सोडा तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या. तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पडून गेलं तर माझं काही मत नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही शहाण्यात झाल्या तेवढ्या. तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळतं ते अडपट आहे, त्याला ज्ञानेश्वरी गाथा कळते, त्याला का प्रेम कळतं का? तुम्ही मलाही नाव का. फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली? एवढं उत्तर द्या बस. तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पावण्यात किंमत ठेवली नाही का, समाजात मान ठेवला नाही? फक्त एवढं सांगा. अरे तुमचा तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता. का माहितीये का? माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून हसला. तुम्ही चालायला लागल्या ना तर तुमच्या पायातली घुंगरं वाजली तर तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकत होता. तुम्ही लई रडायला लागल्या तर जमिनीवर पाय ठेवत होता तो गुडगा आणि हात टिकून घोडा व्हायचा आणि तुम्हाला सांभाळायचा. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, बनियर मळालं तर त्यानं पलटी करून घातलाय. एवढा 4 वर्ष दुष्काळाने पिडून गेलेल्या शेतकऱ्यानं तुम्हाला उपाशी ठेवलंय. तुम्हाला उपाशी. तुम्हाला कपडे नाही घेतले त्याला. अरे 10वीचा तास उशिरा सुटला तर तो शाळेत तुम्हाला पाहायला आला. अरे 12वीची सीईटी होती परवा दिवशी तर तो 45 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला. पूर्ण तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त बस. एवढंच द्या. काय त्यानं बायकोच्या घरातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली, जमीन विकली. एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिल्या नाहीत आता. अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केले तर तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय. 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरन कोंबड्या होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे. सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलं? तुम्ही तहसीलदार, लाल दिवा आहे तुम्हाला.
आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची. हो, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली हो. काय नाही, गौंड्या संघच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका. आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायचं बंद झाला नाही तर त्या मला शिव्या कोणी आणला भान तुम्ही आला. मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर बाय प्रयोग तर कर. महिला मंडळ फक्त सांगावे तुमच्या मुलासारखं आहे, हा विनोद आहे. फक्त पूर्ण एक करा. तुम्ही किती मोठ्या व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पायलट व्हा, आमदार व्हा, काही व्हा, पण ह्या बिचाऱ्याची मान कधी खाली होऊ देऊ नका. एवढंच मला